नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा पूर्ण प्रवास होणार आहे आपला ट्रेनचा. चाललो आहे कुठं तेच मला समजत नाही. मी आणि चेतन शेठ निघालो आम्ही संभाजीनगरला, पण कशासाठी चाललो आहे ते समजत नाही. कर्जतवरनं आम्ही ट्रेन पकडली आणि थेट पोहोचलो डायरेक्टली कल्याणला, कारण की कल्याणवरनं आम्हाला दुसरी ट्रेन होती. माझा होता फास्ट म्हणून चेतन शेठने मला वेफर वगैरे घेतले आणि घेतली पाण्याची बॉटल. बोलतो भावा आता आरामात बस, उपास करू नको. बोललो चल बाबा ठीक आहे, चल चालेल, आता काय करू. बोललो वाट बघता बघता आमची ट्रेन आली आणि ट्रेन आल्या आल्या आम्ही बसलो ते डायरेक्टली विंडो सीटला बसता बसता आम्ही मस्त पेपर वगैरे खायत चाललो होतो, मस्त नजारे बघत चाललो होतो. आता बोललो बघ भावा कसा काय पुढचा तूच बघ. बोललो आपला आता मी तुझ्या पाठी आलो. बोललो करणार काय. चेतन शेठ बोलतो ठीक आहे. एवढा कंटाळलो होतो ना मी, 4-5 तासाचा हा प्रवास माझा एवढा कंटाळवाणा होता सांगूच शकत नाही मी. एवढा जाम थकलो होतो. शेवटीला पोहोचलो आम्ही संभाजीनगरला. छत्रपती संभाजीनगरला पोचल्या आम्हाला महाराजांची एक मस्त असा स्टॅच्यू दिसला. एवढा भारी वाटलं ना बघून, काय सांगू मी. म्हणजे काय गिनतीच करू शकत नाही आम्ही. मग डायरेक्टली गेलो मित्राच्या हल्दीला. नवा समजला भावा आपण आलो आहे याच्या हल्दीला. बोला ठीक आहे चला आता येऊ दे. आपल्या इकडच्या आपण काय हल्दी बघितलं आता इथं तर हल्दी बघू तर घेतो कशा वाजतात त्या.